मला सांगायला बीजेपी मध्ये कोण आहे? एक फसवणीस बस. काल तर त्यांचं नाव बदललं, कोड्यापुरीमुळे त्यांना कोडंडीस कोणीतरी नाव ठेवलं. एवढं मोठं गाजर दाखवलं आरक्षणाचं. एक दिवसाचं नाटक केलं, अधिवेशन घ्यायचं आणि आमचे माईकच बंद केले. तिकडे SIT इन्क्वायरी लावली, लाठीचार्ज केला. आम्ही मागितली की SIT रद्द करा. मी सोलापुरात गळ्यात तिकडे सांगितलं की SIT रद्द झाली पाहिजे. एवढंच नाही तर भाजपच्या उमेदवारांनी दादा परवा भाजपच्या उमेदवारांनी वडवडमध्ये जो हल्ला झाला, मराठा बांधवांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला भाजपच्या उमेदवारांनी. मी मनोज जरांगे पाटलांचा मनापासून आभार मानते. त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यांनी उमेदवार दिला नाही आणि म्हणाले की ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाडा. मला पण विचारलेलं SPनी, त्यांचं माझ्यावर पण सरकोलीमध्ये काही झालेलं. मी म्हणाली SPनी, मला पहिल्यांदा असं होतं की SP फोन करून विचारतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे. एवढं प्रॉम्प्ट म्हणजे प्रशासनाचा दबाव, शासनाचा दबाव. मी म्हणाली ते माझे बांधव आहेत, त्यांनी एवढं काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा? मी अजिबात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीये. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आणि सगळेजण आज आमच्या सोबत आहेत, आपला प्रचार करत आहेत. पण हे बघा यांची प्रवृत्ती कशी आहे, मानसिकता. आणि म्हणून ह्या वेळेस जर एक पण मत कासेगावचं भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान. जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न जो आहे तो नाही सुटला पाहिजे, म्हणून ते मत भाजपला गेलं. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की सतर्क राहा. रात्र वैराची आहे, गाफील राहू नका. 15 दिवस राहिले. खरी श्रद्धांजली बाळके साहेबांना जर अर्पित करायची असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि 100% मी तुमचा विश्वास सार्थ करीन. विजय तुमचा झाला पाहिजे. पहिला आवाज या संसदेत पोहोचेल तो आरक्षणाचा आणि शेतकऱ्याचा असेल. हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते. आणि भगीरथ दादांनी तो विश्वास दाखवला तो 100% आम्ही सगळे मिळून सार्थ करू. एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, आपण सर्वांसमोर संबोधित झाला.